साहेब भगवंताशी नातं जोडायचं, गुरु लागतं. सुदैव ब्राह्मणाला आई साहेबांनी हात जोडले आणि प्रार्थना करतात, सुदैवा माझं एक काम आहे, कराल का हो? सुदैवाला माहिती आहे ब्रह्मज्ञानी महात्मा आहे, तो सामान्य ब्राह्मण नाही आहे. आई साहेब म्हणजे लक्ष्मीचा अवतार माहिती आहे, सांगा आई काय आज्ञा आहे? काही नाही, द्वारकेला जायचंय हो, जातात का? अरे वा, जगाच्या पाठीवर द्वारकेसारखं धाम नाही आहे. 4 धामामध्ये एक मंगल धाम. आणि कोण नाही म्हणे मी जातो ना द्वारकेला, जा हो जातो. केव्हा जा? अहो केव्हा, उदार कशाला? उद्या नाही, आज नाही, आत्ता निघालो मी. आता इथून घराकडे सुद्धा जात नाही, मोबाईल करून सांगतो घरी 8 दिवसांनी येतो. निघालो मी, काय आज्ञा आहे सांगा? लगेच आई साहेबांनी खरं एक पत्र लिहिलं महाराज. 7 श्लोक आहेत बरं का या पत्रात. 7 श्लोकच का? तर देवा तुझी माझी सप्तपदी लवकर होऊ दे. हे या युगातलं नाही, या जन्मातलं नाही, 7 जन्माचं तुझं माझं नातं आहे देवा, हे सूचित करण्याकरता 7 श्लोक आहेत महाराज. पत्र लिहिलं, सुदैवाच्या स्वाधीन केलं आणि सांगितलं हे दुसऱ्याच्या हातात पडू नये बरं का, हे देवाच्याच हातात, द्वारकाधीशाच्या हातात. आणि सुदैवाने ते पत्र घेतलं आणि सुदैवजी महाराज द्वारकेला येतात. आता द्वारकेला आल्यानंतर काय भगवंतांनी स्वागत केलं म्हणता, हो पाय गड्या घातल्या हो. साधारण ब्राह्मण जर आला द्वारकेमध्ये तर भगवान खूप आदराने त्याचं स्वागत करतात. आणि हा तर ब्राह्मण सासरवाडीहून आला, केवढं जंगी स्वागत म्हणतात ना. सासरवाडीचं कुत्र जरी आलं तरी लोक त्याचा सन्मान करतात. इतर दुसरं कुत्र जर असलं ते मध्ये करू लागलं तर त्याला अरे हाड म्हणून म्हणतात. सासरवाडीचं कुत्र आलं की अहो हाड म्हणतात. कुत्र्याचा जर मान एवढा आहे तर ब्राह्मणांना किती असेल विचार करा. काय म्हणतात, पाय घड्या वाटत जातात आणि प्रभूंनी दिव्य सिंहासनावर बसवलं आणि सुदैवाचे पाय धुतले. त्यांच्या चरणाचं तीर्थ भगवान आपल्या मस्तकावर घेतात आणि यथा सांग सत्कार सन्मान पूजा करून भगवान हात जोडून म्हणतात, भूदेवा ब्राह्मण देवा काय सेवा करू सांगा, तुम्हाला काय पाहिजे, का आलात माझ्या द्वारकेमध्ये, काय इच्छा आहे तुमची, जी इच्छा असेल ते मागून घ्या, मी देतो. तेव्हा सुदैव म्हणतात, देवा जन्माला येऊन ज्या चरणाचं दर्शन व्हावं त्या चरणाचं दर्शनात मला लाभलं. आता काय मागायचं देवा? न लगे मुक्ती नको मला, मोक्ष नको, धन नको, संपत्ती नको, काही नको, फक्त तुझ्या चरणाच्या दर्शनाची अपेक्षा आहे देवा. आता ते मिळालंय, मला काही अपेक्षा नाही. तेव्हा भगवान सुदैवाला म्हणतात, विप्रान स्वलाभ संतष्टान साधून भूत सुहृत्तमान निरहंकारिण शांतान नमस्ते शिरसा सकृत. भगवान म्हणतात, सुदैवा तुमच्यासारखा सदाचार संपन्न वेदज्ञ निरहंकार स्वलाभ संतुष्ट साधू सर्वभूत मात्रावर दया करणारा निर्वैर राहणारा शांत वृत्तीचा आत्मलाभामध्ये संतुष्ट असलेला ज्ञानी ब्राह्मण पाहिला ना तर मला 1000 वेळा त्याच्या पायावर मस्तक ठेवावं वाटतं आणि मी कितीही वेळा त्याला नमस्कार करतो. अरे असा ब्राह्मणच मिळत नाही कुठे दर्शनाला. तपस्वी आहे, वेदज्ञ आहे, ज्ञान संपन्न आहे आणि सर्वच प्राणी मात्रावर प्रेम करतो, सर्वांना ज्ञान देतोय असा उदार मनस्क निर्लोभ वृत्तीचा आणि महात्मा असलेला ब्राह्मण दुर्मिळ आहे. आणि असा वेळ मिळाला ना असकृत म्हणजे अनेक वेळा मी त्याला नमस्कार सांगा मला कोणी करून आले म्हणतात. असा लागली तिच्या चिठ्ठी काढली आणि देवाच्या हातावर भगवंतांनी जो उडून पाहिलं, रुक्मिणीचं सुवाच्याक्षर मोत्यासारखं अक्षर होतं महाराज. काय सुंदर भाव आहे, अक्षर तर सुंदर आहेच आहे पण भावही कसा सुंदर आहे मला. रुक्मिणी असा लिहितात, श्री रुक्मिण्यौवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर् हरतोऽङ्गतापम्
दृशां दृशिमता मखिलार्थ लाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे। श्रुत्वा पहिला शब्द स्वांत अव्यय म्हणतात त्याला व्याकरण दृष्ट्याने. ऐकून, श्रुत्वा म्हणजे ऐकून. काय ऐकून? ते गुणान, तुझे गुणानुवाद, तुझं चरित्र, तुझी कथा, तुझी लीला, तुझा पराक्रम, तुझा महिमा मी ऐकलाय. म्हणजे भागवत श्रवण केले रुक्मिणी साहेबांना बरं का. अर्थात भगवंताची प्राप्ती श्रवण भक्तीशिवाय होत नाही. म्हणून पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. म्हणून शांत चित्ताने भगवंताची कथा ऐकावी. ऐकावी तुम्ही भक्त भागवत. तुम्हाला कल्याण करून घ्यायचं आहे, भगवंताची भक्ती करा. रुक्मिणी देवी म्हणतात श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते. तुझी गुणानुवाद मी ऐकली. एक विशेषण दिल्यावर का भगवंताला, भुवन सुंदर, त्रैलोक्यात एक सुंदर देवा तू आहेस. त्रैलोक्याचं सौंदर्य म्हणजे तू आहेस. का हो? देव सुंदर आहे आणि आम्ही सुंदर नाही का? कोण म्हणता आम्ही सुंदर नाही? अहो आम्ही सुंदर म्हणून तर मुरक्या मुरक्या आरशात बघतो की नाही आम्ही. पुन्हा पुन्हा इकडून तिकडे आला की आरसा, इकडून आला की आरसा. अहो येतरी तर सोडा. लग्नाला मंदिरा निघाल्यानंतर आरसा बघून बेजार होती जवळ नाही, पण कथा कीर्तनाला निघाल्यानंतर सुद्धा लोक आरसा बघू बेजार. अहो श्रोते मंडळी, तरुण तरुणी पाहतील यात नवल नाही, पण महाराज लोक सुद्धा आरसा बघू बेजार. मी व्यासपीठावर बसून खोटं बोलत नाही बरं. मी डोळ्याला बाहेर कित्येक महाराज कीर्तनाला निघाले ते फेटा बांधताना आरसा आणा आरसा, कारण आरशाचं फेटत बांधता येत आणि पुन्हा पुन्हा काढायचा, पुन्हा बांधायचा, पुन्हा. अरे काय नाही तेवढा आक्कड आला नाही. वा रे वा. अरे भगवंत, तुझ्या त्या आक्कड त्या फेट्याला पाहणार आहे का? तुझ्या फेट्याला भुलणार आहे का? अरे तू का कीर्तनाला चाललास का लग्नाला चाललास? पण आम्ही विसरूनच गेलो. काय बोललासी रडलियास चौका बाहेरच्या सोंगाला बोलतोय. असो आरशात पाहू पाहू आम्ही बेजार होतो. अहो बाकी तरुण तरुणी तर सोडा, पण म्हातारे सुद्धा आरसा पाहून चाळे करतात बरं का. इकडून पहा तिकडून पहा, जीभच काढून पाहताय, नाक तिकडे करताय, डोळे कसे करताय कसे, काहीतरी खेळ चालू असतात. आरसा समोर आला प्रत्येकाला वाटतंय की मी सुंदर आहे, मी सुंदर आहे. बरोबर आहे, आम्ही सुंदर आहोत. प्रत्येक जण सुंदर आहे. आमचं नाक सुंदर आहे, आमचे डोळे सुंदर आहेत, आमचं मुख सुंदर आहे, आमचं शरीर सुंदर आहे. पण थोडा विचार करा बाबांनो, की हे संपूर्ण शरीर सुंदर आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत या देहामध्ये चैतन्य आहे, प्राण आहे, तोपर्यंत देह सुंदर आहे. महाराज, एकदा प्राण गेला की देहाचं सौंदर्य गेलं. त्या देहाला प्रेत म्हणतात. प्रेत. अरे भिंतीला जर असं प्रेत बसवलं ना तर पाहायला भीती वाटते महाराज त्या प्रेताकडं. नकोसं वाटतं, दिसते ना. कुठे गेलं सौंदर्य? संपलं. देहात सुंदरता आहे, चैतन्यामुळे सुंदरता आहे. म्हणून जगामध्ये चैतन्यच सुंदर आहे, देह सुंदर नाही. आपलं चैतन्य सुंदर आहे आणि ते चैतन्य म्हणजे श्रीकृष्ण आहे. म्हणून त्याला भुवन सुंदर म्हणते.